छान बाजारात ताजी ताजी भाजी घेऊन आलेली आहे. ती सॉर्टिंग करायचं काम चाललेलं आहे. आमची अन्वी मॅडम सॉर्टिंग करत आहे भाज्यांचं. आईनं आमच्या बाजारातनं कणसं आणलेली आहे, दोडका आणलेला आहे, केळी आणलेली आहेत आणि कांद्याची पात आणलेली आहे आणि टमॅटो, ढबू मिरची असं सगळं सामान आणलेलं आहे. आमची अन्वी केळ खाती. खा केळ. आमची अन्वी केळ खाते. खा केळ. छान आहे. केळ कसा आहे? हे सगळं आता व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचं आहे. कांदे टाकते टोपलीत. आमची अन्वी बघा कशी कांदे भरती टोपलीत. भर कांदे. छान भर. ठेव. मशीन खाली ठेव. मशीन खाली ठेवली बघा. छान छान. आज जेवणात आहे चपाती, श्रीखंड, वांग बटाट्याची भाजी आणि पापड. या तुम्ही पण माझ्याबरोबर जेवायला. मन के आल्या पदर कचून. कांद्याची पात चिरून ठेवलेली आहे इथं. उद्या सकाळी शाळेला गडबड होते म्हणून उद्याची तयारी. कोबीज चिरून ठेवलेला आहे म्हणजे भाजीला बरा पडतो. वेळ जात नाही आधी तयारी केली तर पटपट भाजी तयार होते. तू मध्ये मध्ये येऊ नको. जरा दम की मध्ये येऊ नको. हे बघा अन्वीचा डबा भरलेला आहे. तर अन्वीचा चपाती भाजीचा डबा दिला आहे आणि बाटली ठेवली आहे. आता जाता आवरले. मी अन्वीला शाळेला सोडायला चाललेली आहे. बाय बाय. आता मी आलेली आहे अन्वीला शाळेत सोडून. आता पुढची तयारी करूया. कुकर लावलेला आहे. भात आणि आमटी, तुरीच्या डाळीची आमटी लावलेली आहे शेवग्याच्या शेंगा घालून आणि मूग डाळ मिक्स अशी आमटी तयार करत आहे. शेवग्याच्या शेंगा वर ठेवलेल्या आहेत कारण त्या जास्त शिजतात. फोडणीला टाकत आहे.
आणि वरण काढल्यानंतर थोडीशी आमटी ठेवणार आहे. आता ती हळद घालून घेऊया. प्रथम मोहरी, त्यानंतर जिरे. सगळं फोडणीचं साहित्य तयार करून ठेवलेलं आहे. आता फोडणी तडतडली, लसूण टाकलेला आहे त्यात, आणि कढीपत्ता. त्यानंतर कोथिंबीर. तर हे वरण टाकूया. आता चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि मिक्स करू व्यवस्थित. घेऊया मस्त अशी. आता यात चवीनुसार तिखट घालून घेऊ. थोडंसं वरण इथं बाजूला काढून ठेवलेलं आहे आणवीसाठी. आता ही आमटी झालेली आहे. एक उकळी काढून यात शेवग्याच्या शेंगा टाकून घेते. आता यात शेवग्याच्या शेंगा घातल्यात. ऑलरेडी शेवग्याच्या शेंगा उकडलेल्या आहेत चांगल्या. आता गॅस बंद करून घेऊया. याच्यावरती झाकून घेऊया. चपाती, कोबीची भाजी आणि शेवग्याची आमटी. तर मी जेवून घेते आणि नंतर थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. आमच्या आणवीनं चहा करायला ठेवलेला आहे. आता चहा उकळतोय. आता चहा उकळलेला आहे, त्यात आपण दूध घालून घेऊया. आता चहा उकळलेला आहे, तो आता आपण गाळण्यात गाळून घेऊया. चहा गरमागरम केलेला आहे. आता जरा चहा पिऊया, थोड्या वेळानं भेटूया.